मैद्याशिवाय अगदी हेल्दी आणि टेस्टी मोमोज घरी बनवायचे आहेत का? तर आज आपण बनवणार आहोत राईस पेपर डम्पलिंग मोमोज। ही रेसिपी इतकी सोपी आहे की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवाल। नमस्कार मंडळी, संगीता's फूड वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग साहित्य पाहून घेऊ। पत्ता गोबी, शिमला मिरची, कांदा, 2 हिरव्या मिरच्या, गाजर, अद्रक, लसूण, चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर, सोया सॉस, शेजवान चटणी। सर्व भाज्या मी आधीच स्वच्छपैकी धुवून घेतलेल्या, तुम्ही पण धुवून घ्या। आता सर्वात आधी आपण कटिंग करून घेऊ। शिमला मिर्च काटून घेऊया। शिमला मिर्च मधल्या बिया वगैरे काढून घ्या आणि मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये काटून घ्या। गाजर पण काटून घेऊ। गाजरचे मी आधीच छिलके काढून घेतलेले आहे आणि कांदा पण काटून घ्या मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये। त्यानंतर पत्ता गोबी पण काटून घ्या। पत्ता गोबी आपल्याला एवढी नाही लागणार, यातली अर्धी पत्ता गोबी मी ते घेतली आहे, तुम्हाला हवी तेवढी घ्या। पत्ता गोबी पण मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये काटून घेतली। हे बघा, अशा प्रकारे सर्व भाज्या इथे मी काटून घेतल्या। आता आपल्याला लागणार आहे चॉपर। चॉपर मध्ये लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची हे सर्व दरदर बारीक करून घ्या। चॉपर नसेल तर बारीक बारीक काटून घेतले तरी चालेल। अशा प्रकारे बारीक करून घ्या। आता त्याच चॉपर मध्ये शिमला मिर्च, गाजर, पत्ता गोबी टाकून हे सर्व बारीक करून घ्या। चॉपर नसले तर शिमला मिर्च, गाजर, गोबी बारीक बारीक काटून घेतली तरी चालेल, पण चॉपर मध्ये छान बारीक होते। आता गॅसवरती कढई ठेवा आणि 1 चम्मच तेल टाका। तेल गरम झाले की अद्रक, लसूण, मिरची बारीक केलेली ते टाकून घ्या आणि परतून घ्या। छान परतून झाले की कांदा टाकून घ्या आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्या। यानंतर बारीक केलेलं गाजर, गोबी, शिमला मिर्च टाकून घ्या आणि हे सर्व मिक्स करून गॅस हाय फ्लेमवर ठेवून 2 ते 3 मिनिट फ्राय करून घ्या, म्हणजे भाज्यांचा कुरकुरीतपणा टिकून राहील। आता सोया सॉस, शेजवान चटणी, काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून घ्या आणि हाय फ्लेमवर फ्राय करून घ्या। आता आपले स्टफिंग बनून तयार आहे। गॅस बंद करा आणि स्टफिंग पूर्णपणे थंड होऊ द्या। आता आपल्याला लागणार आहे राईस पेपर। हे मार्केटमध्ये मिळून जाते, राशनच्या दुकानामध्ये। आता इथे मी एक राईस पेपर घेतला आणि त्याला कापून घ्या। एका राईस पेपरला मधातून कापून घेतले। एकाचे 2 करून घ्या आणि अर्ध्या भागाचे पण 2 करून घ्या। असे त्रिकोण शेप मध्ये काटून घ्या। या प्रकारे राईस पेपर काटून घेतले। आता एका प्लेट मध्ये पाणी घ्या आणि राईस पेपर 5 ते 10 सेकंद पाण्यात बुडवा। जास्त वेळ भिजू नका, नाहीतर ते खूप मऊ होईल। आता आपला राईस पेपर छान मऊ झाला आहे। जास्त भिजवल्यावर तो खूप नाजूक होतो, म्हणून जास्त भिजू नका। भिजवलेला राईस पेपर सपाट प्लेट घ्या आणि त्याच्यामध्ये ठेवा आणि मध्ये तयार केलेलं स्टफिंग चम्मचने टाकून घ्या आणि हळूहळू सर्व बाजूंनी फोल्ड करून घ्या। सुंदर डम्पलिंग तयार करा। तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे करून घ्या जसे आपण मोमोज बनवायला करतो। हे बघा, किती छान शेप दिसत आहे। अशा प्रकारे मी 8 ते 9 राईस डम्पलिंग बनवून घेतले। आता आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे। इथे मी स्टीमर भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ठेवून घ्या। स्टीमर भांड नसलं तर चाळणी घेतली तरी चालेल। आता गॅस पेटवून पातेलं ठेवून घ्या आणि पाणी टाकून घ्या। पाणी गरम झाले की स्टीम होण्यासाठी राईस डम्पलिंग ठेवून घ्या आणि झाकण ठेवून स्टीम करून घ्या। हे डम्पलिंग चिली ऑइल सोबत खूप भारी लागतात खायला।
15 ते 20 मिनिट लागतात स्टीम होण्यासाठी. आता आपले गरमागरम राईस डम्पलिंग मोमोज बनून तयार आहेत. जर तुम्हाला ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशा सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी संगीताज फूड वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.